महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येमध्ये मुलं MPSCची प्रिपरेशन करत असतात. त्यातले बहुसंख्य विद्यार्थी हे पास देखील होतात. पण त्यातल्या काही विद्यार्थ्यांसमोर अडचण येते ती म्हणजे पात्रतेची. काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना परीक्षा पास होऊन सुद्धा जॉईनिंग लेटर हे भेटत नाही. शासन त्यांना कामावर रुजू करत नाही. त्याचं कारण म्हणजे त्या विद्यार्थ्यांना अपात्र ठरवण्यात येते. आता MPSC या परीक्षेमध्ये पात्रता किंवा अपात्रता हा विषय अत्यंत गंभीर असा विषय. का? कारण हा जर विषय पात्रतेचा किंवा अपात्रतेचा विषय जर आपण समजून नाही घेतला तर MPSCच्या तयारीसाठी दिलेला वेळ म्हणजे पूर्णपणे नासाडी, ती वेळेची नासाडी. जर अशी वेळेची नासाडी आपल्याला करून घ्यायची नसेल तर आपल्याला पात्रता, MPSCची परीक्षेसाठी पात्रता किंवा अपात्रता काय असते हे तितकंच गांभीर्याने समजून घेणं गरजेचं असते. नमस्कार विद्यार्थी मित्रो, माझं नाव दिनेश नंदुरबारे. मी तुम्हा सर्वांचं ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत. तर विद्यार्थी मित्रो, स्लाइड बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा आपला टॉपिक आहे MPSC परीक्षेसाठी पात्रता. 2026 या वर्षासाठी MPSC त्याची नोटिफिकेशन जानेवारी महिन्यापर्यंत पब्लिश करण्याची शक्यता आहे. त्यामुळं खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आता MPSC परीक्षेबद्दलची चाहूल निर्माण झालेली असेल. त्यांच्या मनात ही इच्छा निर्माण झालेली असेल की आता आपण MPSC परीक्षेसाठी प्रयत्न करायला पाहिजे. पण अशा विद्यार्थ्यांसाठी, खास अशा विद्यार्थ्यांसाठी जे पहिल्यांदा अशी परीक्षा देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की MPSC या परीक्षेसाठी पात्रता म्हणजे नेमकी काय असते, कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये आपण अपात्र ठरवू शकतोय. त्यामुळे पात्रता आणि अपात्रता ही ह्या स्टेजवरच समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अगोदर आपल्याला एलिजिबिलिटी म्हणजे परीक्षेसंबंधीची पात्रता कळली तरच आपण अभ्यास पुढच्या तयारीला लागलं पाहिजे. तर पात्रता म्हणजे फक्त वय मर्यादा किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन एवढंच नसते, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. बरोबर. आपण आजच्या लेक्चरमध्ये त्या छोट्या छोट्या संपूर्ण गोष्टींवर लक्ष देणार आहे की भाषेचं ध्यान कुठलं असलं पाहिजे, जात पडताळणी कशी असली पाहिजे, वयोमर्यादामध्ये कुठल्या कुठल्या सवलती असतात, अशा एकूण एक गोष्टी परीक्षेचा फॉर्म भरत असताना आपण कुठल्या गडबडी करू शकतोय, अशा एकूण एक गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण विस्तृत पद्धतीने बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओ नंतर तुम्हाला MPSC परीक्षेच्या पात्रतेसंबंधी कुठलेही प्रश्न उरणार नाही. ओके, तर मग आपण सुरू करूया. आता विद्यार्थी मित्रो, ज्यावेळेस आपण MPSC ची पात्रता किंवा एलिजिबिलिटी इंग्लिशमध्ये त्याला असं म्हणतात, ह्याबद्दल आपण विचार करतो, त्यावेळेस MPSC त्याच्या नोटिफिकेशन मध्ये किंवा MPSC ने अगोदर त्याची एक कॉमन नोटिफिकेशन काढून ठेवलेली, ज्यामध्ये त्यांनी संपूर्ण विस्तृत माहिती दिलेली आहे की कुठल्या कुठल्या पदासाठी कुठल्या पद्धतीची पात्रता असणार आहे. वयाची पात्रता, शारीरिक पात्रता, एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी संपूर्ण विस्तृत अशी पात्रतेची माहिती देऊन ठेवलेली. दरवर्षीला MPSC ज्यावेळेस नोटिफिकेशन इश्यू करते, त्या नोटिफिकेशन मध्ये सुद्धा दिलेल्या पदांसाठी कुठले कुठले विद्यार्थी पात्र असतील किंवा कुठले अपात्र असतील याबद्दल विस्तृत आणि स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी माहिती दिलेली असते. तर ज्याही विद्यार्थ्याला 2026 MPSC 2026 या परीक्षेची तयारी करायची असेल तर नोटिफिकेशन आल्यानंतर व्यवस्थित वेळ देऊन शांत चित्ताने त्याची पात्रता समजून घेणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पात्रतेला पूर्णपणे डिकोड करणार आहे की त्या पात्रतेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक असतात. ओके, तर एक एक करून आपण बघू की MPSCच्या परीक्षेची पात्रता काय असते. ठीक आहे, पात्रता ज्याला आपण इंग्लिशमध्ये एलिजिबिलिटी असं देखील म्हणतो. सब पात्रता. तर सर्वात पहिले पात्रता बघू आपण शैक्षणिक पात्रता, याला इंग्लिशमध्ये म्हणायचं आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन. ओके, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणीला. तर विद्यार्थी मित्रो, MPSC ची जी राज्यसेवा ही जी परीक्षा आहे ना, ही राज्यसेवा परीक्षा ग्रुप A आणि ग्रुप B पदांसाठी असते. साधारण 40 पेक्षा जास्त पदं याच्यामध्ये असतात. या 40 पेक्षा जास्त पदांना, ग्रुप B आणि ग्रुप C सर्व्हिसेसच्या पदांना जी एक कॉमन पात्रता आपल्याला सापडते ती म्हणजे ग्रॅज्युएशनची. बरं, यामध्ये काही पात्रता अशा आहेत की ज्या आपल्याला अंडर ग्रॅज्युएशनसाठी पण असतील, पण बहुतेक आपल्याला ग्रॅज्युएशन आधारावर परीक्षा सापडतात. बरं, ग्रॅज्युएशन म्हणजे कुठलं, तर हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता ह्यामध्ये जर आपण शैक्षणिक पात्रता बघितली तर ती टेक्निकल बॅकग्राऊंडवर वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असू शकते. टेक्निकल म्हणजे काय की जसं इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे पद आहेत, तर त्याच्यासाठी कोण पात्र असेल, त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं शिक्षण असलं पाहिजे, याचं वेगळं क्वालिफिकेशन, याला आपण टेक्निकल एज्युकेशन क्वालिफिकेशन असं आपण म्हणायचं है ना, म्हणजे तांत्रिक शैक्षणिक पात्रता. बरं,
कुठल्या पदासाठी कुठल्या पद्धतीची तांत्रिक शैक्षणिक पात्रता असते यावर आपण एक डिटेल व्हिडिओ नंतर बनवू. तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पदांसाठी असलेल्या शैक्षणिक पात्रतेबद्दल आपण डिटेल माहिती त्यामध्ये नमूद करू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल पदांसाठी है ना, म्हणजे साधारण ग्रॅज्युएशनच्या आधारावर जे पदं असतात त्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता कशा पद्धतीची त्यावर आपण पूर्णपणे चर्चा करणार आहोत. ओके, ते शैक्षणिक पात्रता एमपीएससीच्या नोटिफिकेशननुसार एमपीएससी राज्यसेवा ही परीक्षा देण्यासाठी कोण इलिजिबल असणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, तर कोणीही असा विद्यार्थी ज्याच्याकडे बॅचलर्स डिग्री असेल तर तो विद्यार्थी एज्युकेशनली क्वालिफाय असणार आहे, त्या ठिकाणी त्याची ती शैक्षणिक पात्रता असणार आहे. त्याच्याकडे कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधनं एक बॅचलर्स डिग्री असली पाहिजे, मग ती कुठली का असे ना. आता मान्यताप्राप्त विद्यापीठ म्हणजे काय, तर बहुतेक विद्यार्थी मला प्रश्न विचारतात, फोन करून विचारतात की सर आम्ही YCMU म्हणजे ओपन युनिव्हर्सिटी किंवा डिस्टन्स एज्युकेशनमधनं किंवा इग्नू अशा डिस्टन्स एज्युकेशन सेंटरमधनं आम्ही आमची डिग्री BA ची डिग्री मिळवलेली, तर आम्ही पात्र आहोत का, तर 100%. तुम्हाला मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधनं कुठल्याही शाखेची एक डिग्री पाहिजे. हा सिंपल एक क्रायटेरिया आहे त्या ठिकाणीला. मग तुम्ही ओपन एज्युकेशनमधनं असा किंवा तुम्ही डायरेक्ट एज्युकेशन घ्या, त्याच्याने इतका फरक पडणार नाहीये. ओके, पण ती मान्यता प्राप्त विद्यापीठ असलं पाहिजे, इतकं लक्षात ठेवायचं. आजकाल कसं आहे, खूप साऱ्या फेक युनिव्हर्सिटीज पण असतात किंवा खूप सारे विद्यार्थी फेक सर्टिफिकेट पण जनरेट करतात. ज्यावेळेस ह्या डॉक्युमेंटची पडताळणी होते आणि ह्या गोष्टी समोर आल्या तर तुम्ही अपात्र ठरवले जाणार आहे. त्याच्यामुळे अजिबात धांदली करायची नाही. त्या ठिकाणीला ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठ असतील त्या विद्यापीठमधनं तुम्ही कुठल्याही शाखेतली जी बॅचलर्स डिग्री असेल ती तुम्हाला ह्या परीक्षेसाठी पूर्णपणे पात्र करायला सक्षम आहे. किंवा महाराष्ट्र शासनाने अजून वेगवेगळे कुठले समतुल्य पात्रता घोषित केलेली असेल ती देखील या ठिकाणीला इलिजिबल असेल, त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार नोटिफिकेशन इश्यू करत असते. अंडरस्टूड. सेकंड, बरं, ही परीक्षा देण्यासाठी आपल्याकडे बॅचलर्स डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे का, तर बघा या ठिकाणीला एक छोटासा कॉन्सेप्ट येतो की तुम्ही फायनल इयर म्हणजे तुमच्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणार आहेत ना, त्यावेळेस तुम्ही प्रिलिम्सचा फॉर्म भरू शकतायत एमपीएससीचा. म्हणजे सपोज आता जानेवारी महिन्यामध्ये एमपीएससी त्याची नोटिफिकेशन इश्यू करण्याच्या तयारीत आहे, तर फॉर एक्झाम्पल त्यांनी 31 जानेवारीला नोटिफिकेशन इश्यू केली प्रिलिम्सची, तर जे जे विद्यार्थी फायनल इयरची परीक्षा देत आहेत डिग्रीच्या, मग ते इंजिनिअरिंग असो किंवा नॉर्मल ग्रॅज्युएशन BA वगैरे असो कुठलं का असे ना, तुम्ही फायनल इयरला असताना तुम्ही ह्या ठिकाणीला फॉर्म भरू शकतात प्रिलिम्सचा. पण अट अशी आहे की तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय झालेत, फॉर्म भरल्यानंतर अभ्यास केला, प्रिलिम्स क्वालिफाय झाले, मग तुमचं मेन्ससाठी सिलेक्शन होईल ना, तर मेन्सचा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट आलेलं पाहिजे. सिंपल अर्थ काय की तुम्ही प्रिलिम्सचा फॉर्म बॅचलर्स डिग्री मिळण्याच्या अगोदर भरू शकतात फायनल इयरला असताना, पण तुमचा मेन्सचा फॉर्म भरत असताना तुमच्याकडे बॅचलर्स डिग्री असणं आवश्यक आहे. प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यामुळे जे सेकंड इयरला आहे, जे फर्स्ट इयरला आहे, अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांनी अजिबात फॉर्म भरू नये. त्यांचा फॉर्म त्या ठिकाणीला अपात्र ठरवण्यात येईल, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर हे झालं शैक्षणिक पात्रतेविषयी. दुसरं, वयोमर्यादा. आता एमपीएससी राज्यसेवा जी परीक्षा आयोजित करते त्या परीक्षेसाठी त्यांनी वयोमर्यादा निश्चित केलेली आहे. साधारण जर आपण बघितलं तर एमपीएससीची मिनिमम जी म्हणजे किमान जी वयोमर्यादा आहे ती 19 वर्ष आहे आणि जे मॅक्सिमम म्हणजे कमाल जी वयोमर्यादा आहे ती 38 वर्ष आहे. 19 ते 38 ह्या वयोमर्यादामधला कुठलीही स्त्री कुठलाही पुरुष ट्रान्सजेंडर हे हा फॉर्म भरू शकतात आणि ते इलिजिबल असतील. काही पदं असे जसं वनसेवा किंवा कृषी सेवामध्ये जिथं 18 ही वर्ष आहे, तर असे काही क्वचितच आहेत. बरोबर, तर तुम्ही नोटिफिकेशन येईल त्यावेळेस ती नोटिफिकेशन व्यवस्थित वाचायची, त्यात तुम्हाला लक्षात येईल कुठल्या पदाला 18 आहे. ठीक आहे, पण मॅक्सिमम वय किती असणार आहे, 38 वर्ष. बरं, हे मॅक्सिमम वय 38 वर्ष आपण ज्यावेळेस म्हणतो तर ते ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे, त्याला तुम्ही जनरल असंही म्हणतात, अनारक्षित वर्ग. ठीक आहे, तर त्याच्यासाठी 38 वर्ष असणार आहे. पण जर तुम्ही मागासवर्गीय आहात, SC ST OBC EW किंवा अनाथ अशा वेगळ्या कॅटेगरीमध्ये असणार आहेत, तर तुम्हाला 5 वर्ष एक्सटेन्शन भेटेल. म्हणजे 38 प्लस 5 किती झाले, 43. सो 43 ही तुमची काय असेल मॅक्सिमम एज. तर मग जर कोणी एखाद विद्यार्थी किंवा एखाद ऍप्लिकंट हा अनाथ असेल, मागासवर्गीयमध्ये SC ST OBC किंवा इकॉनॉमिक विकर सेक्शन है ना, EWS असेल, तर अशा विद्यार्थ्यांना, अशा ऍप्लिकंट्सला 5 वर्ष अधिक सवलत भेटेल, 38 प्लस 5. ठीक आहे,
जर तुम्ही प्रावीण्यप्राप्त खेळाडू असणारे, म्हणजे तुम्ही जर सपोज नॅशनल लेवलचं कुठला तरी स्पोर्ट्स खेळतायत आणि तुमच्याकडे नॅशनल लेवलचं स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला 5 वर्ष ऍडिशन मध्ये भेटतील. म्हणजे तुमच्यासाठी पण वयोमर्यादा किती असेल? 43. ठीक आहे. जे कुठले अपंग उमेदवार असतील, ज्यांना फिजिकली डिसेबल म्हणतो आपण, अशा फिजिकली डिसेबल ऍप्लिकंटसाठी 7 वर्ष तिथं सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे 38 + 7 किती झाले? 45. तर जनरल कॅटेगरीसाठी 38 वर्ष ही मॅक्सिमम एज लिमिट असेल. पण जर तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असणारे, मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये असणारे किंवा स्पोर्ट्स कॅटेगरीमधनं असणारे, तर तुम्हाला 43 हे एज असेल, है ना. जर तुम्ही माजी सैनिक असणारे तरी सुद्धा तुम्हाला किती आहे? 43 हे एज असणार आहे. जनरली सरकार याच्याबद्दल नोटिफिकेशन काढते की माजी सैनिकांना किती वयोमर्यादा असेल, पण जनरली ती पण 43 पर्यंत असते. जर तुम्ही फिजिकली डिसेबल आहात, है ना, जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत, तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे त्या पद्धतीचं, तर तुम्हाला 45 हे मॅक्सिमम वय असणार आहे. त्याच्यामुळं वयोमर्यादामध्ये आपल्याला जे आरक्षित वर्ग आहे तिथं 45 पर्यंत आपल्याला वयोमर्यादा वाढताना दिसते. साधारण 19 पासून सुरू होईल तर ते 38 पर्यंत जाईल. बरं, जसं युपीएससीच्या परीक्षेला कसं असते की ओपन कॅटेगरी म्हणजे जे अनारक्षित वर्ग आहे, जनरल कॅटेगरी मधले जे विद्यार्थी असतील, त्या जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 6 अटेम्प्ट असतात, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 9 अटेम्प्ट असतात, किंवा बाकीचे जे आहेत SC ST यांना अनलिमिटेड अटेम्प्ट असतात. त्याच पद्धतीनं इथं नियम लागू होत नाही. एमपीएससी अजिबात अटेम्प्टची मर्यादा ठेवत नाही, म्हणजे किती तुम्ही परीक्षा देऊ शकतायत त्याला मर्यादा नाहीये. तुम्ही 19 ते 38 या वयामध्ये लगातार पेपर देऊ शकतायत, तुमची अटेम्प्ट मोजण्यात येणार नाही, है ना. मग तुम्ही जनरल कॅटेगरीत असो, रिझर्व कॅटेगरीत असो, तुम्ही कुठल्याही कॅटेगरीत असो, इथं अटेम्प्टची मर्यादा नाहीये. इथं मॅक्सिमम एज लिमिट असते, तर तुम्ही मॅक्सिमम एज लिमिट पर्यंत कितीही परीक्षा देऊ शकतायत आणि त्यात जर तुमचं यश मिळालं तर तुम्ही सरकारी सेवेमध्ये रुजू होऊ शकताय, है ना. तर प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवायची की वयोमर्यादा हा सुद्धा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. बरं, वयोमर्यादा काउंट करण्यासाठी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. वयोमर्यादा काउंट करण्यासाठी एमपीएससी ज्यावेळेस नोटिफिकेशन काढते, तर त्या नोटिफिकेशन मध्ये ते कट ऑफ डेट देतात. आपल्याला त्या कट ऑफ डेट नुसारच पुढं काउंट करावं लागते. लेट्स से, जर सपोज फॉर एक्झाम्पल एक हायपोथेटिकल एक्झाम्पल सांगतो की एमपीएससीने 2026 या पदासाठी जी नोटिफिकेशन काढली त्याच्यात त्यांनी कट ऑफ डेट ठेवली 1 मे 2026. याचा अर्थ काय? तर 1 मे 2026 पर्यंत तुमचं वय वर्ष 19 असलं पाहिजे. मग त्या पद्धतीनं तुम्हाला काउंटिंग करावे लागते, है ना. तर त्या कट ऑफ डेटवर लक्ष ठेवणं गरजेचं असते त्या ठिकाणी. म्हणून मी सांगितलं की नोटिफिकेशन व्यवस्थित वाचायची आणि नोटिफिकेशन मध्ये सांगितलेल्या पद्धतीनुसारच आपल्या वयाची कॅल्क्युलेशन करायची आणि मग जर आपण त्याच्यानुसार जर एलिजिबल दिसतोय तरच फॉर्म भरायचा. या ठिकाणीला खोटेपणा चालत नाही. मी तुम्हाला म्हणून म्हटलं की काही विद्यार्थ्यांचं नशीब खराब असते का, कारण की ते अपात्र ठरवण्यात येतात. आता मी त्याला नशीब पण नाही म्हणणार, काही लोकांचं नशीब खराब असते, काही मुद्दामून पण करतात. ओके, तो आता वैयक्तिक मुद्दा आहे. ओके, अंडरस्टूड. सो विद्यार्थी मित्रो, पुढे जाण्या अगोदर तुम्हा सर्वांसाठी एक महत्वाची नोटिफिकेशन की ज्ञानज्योती एज्युकेशन तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्यांना एमपीएससी 2026 या परीक्षेची तयारी करायची आहे, अशा सर्व नवीन विद्यार्थ्यांसाठी एक खास प्रिलिम फोकस असलेली बॅच घेऊन येत आहोत. एमपीएससीने नोटिफिकेशन इश्यू केलेली आहे, अगोदर त्यांचं इयरली शेड्यूल इश्यू केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 31 मे 2026 ही परीक्षेची तारीख असेल असं त्यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे. बरं, परीक्षेची नोटिफिकेशन अजून येणं बाकी आहे, पण त्यांनी परीक्षा कधी होईल हे ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे. तर मग 31 मे ह्या दिवशी होणारी परीक्षा तिच्या अनुषंगाने ज्ञानज्योती एज्युकेशन घेऊन येत आहेत तुम्हा सर्वांसाठी एमपीएससी प्रिलिम्स फोकस बॅच. ही बॅच पूर्णपणे प्रिलिम्सवर फोकस करणार आहे आणि संपूर्ण सिलेबस यामध्ये आपण कव्हर करून घेणार आहोत. ही जी बॅच असेल ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोघं मोड्समध्ये अवेलेबल असतील. इच्छुक विद्यार्थी ऑनलाईन पण करू शकतायत किंवा ऑफलाईन पण करू शकतायत. बरं, ही जी बॅच आहे ही मराठी मीडियमची बॅच असणार आहे आणि ही मराठी मीडियमची बॅच 22 डिसेंबर 2025 ला आम्ही सुरू करणार आहोत. ठीक आहे. तसंच एमपीएससीच्या इंग्लिश मीडियम प्रिपरेशनसाठी पण आम्ही 5 जानेवारी 2026 ला इंग्लिश मीडियमची बॅच प्रिलिम्स फोकस बॅच तयार करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, प्रत्येकाने लक्षात ठेवायचं 22 डिसेंबरला मराठी मीडियमची एमपीएससी 2026 ला टार्गेट करणारी प्रिलिम्स फोकस बॅच येणार आहेत आणि इंग्लिश मीडियमसाठी 5 जानेवारी 2026 ही तारीख प्रत्येकाने लक्षात ठेवायची. अधिक माहितीसाठी ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता.
7887992834. तुम्ही ह्या नंबरवर संपर्क करू शकतात किंवा तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकतात. आमचे टीम मेंबर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्हाला संपूर्ण ती माहिती मिळवून देतील. ओके, चला. ज्यावेळेस आपण इलिजिबिलिटी डिस्कस करत होतो तिथे इलिजिबिलिटीमध्ये फक्त शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा एज लिमिट वयोमर्यादा ह्या दोनच गोष्टी नसतात. तर पात्रतेमध्ये क्वालिफिकेशनमध्ये अजून एक क्वालिफिकेशन असते राष्ट्रीयत्वाचं. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण नॅशनलिझम. एमपीएससीची परीक्षा देत असताना भारतीय नागरिक असणे हे बंधनकारक आहे. जो व्यक्ती भारतीय नागरिक नाही तो एमपीएससीचा पेपर देऊ शकत नाही. जर तुम्ही यूपीएससीची नोटिफिकेशन बघितली तर त्याच्यात नेपाळ, भूतान अशा वेगळ्या देशांचे पण नागरिकांना ती परीक्षा देण्याची सवलत असते. एमपीएससी मध्ये तशी सवलत नसते. तर प्रत्येकाने लक्षात ठेवायचं राष्ट्रीयत्व भारतीय असलं पाहिजे तुमचं. त्यानंतर एमपीएससीची परीक्षा द्यायची तर तुम्हा सर्वांना मराठी भाषेचं नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे ना. आता जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये शिक्षण झालेले आहे त्यांचं 10वी-12वी झालेलं आहे तर त्यांना कंपल्सरी एक मराठी विषय असतो. तर अशा विद्यार्थ्यांना सेपरेट कुठलं सर्टिफिकेट मिळवण्याची गरज नसते. तर त्याच्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये एज्युकेशन घेतलेलं असेल, तुम्ही महाराष्ट्रामधल्या शाळेमध्ये शिकलेला असणार आहे तर स्टेट बोर्डमध्ये, तर स्टेट बोर्डमधल्या विद्यार्थ्यांना मराठी कंपल्सरी असते. त्याच्यामुळे त्यांच्याकडे मराठी भाषेचं आवश्यक ज्ञान आहे हे गृहीत असते. पण जर तुम्ही अदर दॅन स्टेट बोर्ड जसं ICSE म्हणजे इंटरनॅशनल बोर्ड आहेत किंवा CBSE जे सेंट्रल बोर्ड आहेत अशा बोर्डमधून जर तुम्ही एज्युकेशन घेतलं असेल तर कदाचित तुम्हाला मराठी हा विषय कंपल्सरी नसेल किंवा सिलेबसमध्ये नसेल. अशा परिस्थितीत तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असलेले एक सर्टिफिकेट सादर करावं लागते. आता हे सर्टिफिकेट तुम्हाला शासनामार्फत भेटून जाईल वेगवेगळ्या कॉलेजेसमधनं. जर तुम्हाला हे सर्टिफिकेट कसं मिळवायचं हे अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमचे टीम मेंबर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे मदत करतील की मराठी भाषा आवश्यक असलेलं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट कसं मिळवायचं है ना. पण लक्षात ठेवा जर तुमच्याकडे मराठी भाषेचं ज्ञान नसेल किंवा ते सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला परीक्षा देता येणार नाही, कंपल्सरी त्या ठिकाणी. नेक्स्ट, डोमेसियल म्हणजे अधिवास. जे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात असे विद्यार्थी कुठलेही ऍप्लिकंट्स त्या ठिकाणी बिंदास फॉर्म भरू शकतात है ना. डोमेसियल सर्टिफिकेट म्हणजे साधारण तुम्ही महाराष्ट्रामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त वास्तव्याला असणार तर तुम्हाला ते कुठल्याही लोकल अथॉरिटीकडनं भेटून जाईल. पण जर तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसियल सर्टिफिकेट नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जो कुठला फॉर्म भरणार आहे तो ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर होणार. म्हणजे सिंपल, जे लोक ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसियल सर्टिफिकेट नाही अशी देखील एमपीएससीचा फॉर्म भरू शकतात पण ते ओपन कॅटेगरीमध्ये असणार आहे. त्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. आरक्षणाचा फायदा मिळून घ्यायचा असेल एमपीएससीच्या फॉर्ममध्ये तर तुमच्याकडे डोमेसियल सर्टिफिकेट असणं हे बंधनकारक आहे. प्रत्येकाने ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवावी. ओके, तर डोमेसियल सर्टिफिकेट आणि आरक्षण ह्या मुद्द्यावर लक्ष ठेवायचं. देन नंबर ऑफ अटेम्प्ट, प्रयत्नांची संख्या. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. बरोबर, तुमच्या वयोमर्यादेनुसार तुम्ही जेवढे अटेम्प्ट देऊ शकता तेवढे अटेम्प्ट तुम्ही त्या ठिकाणीला देऊ शकतात त्या ठिकाणीला. तर त्याच्यामुळं नंबर ऑफ अटेम्प्ट हा मुद्दा नसतो या ठिकाणीला, प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, शारीरिक आणि वैद्यकीय पात्रता म्हणजे काय तर खूप साऱ्या पदांसाठी तुम्हाला फिजिकल क्वालिफिकेशन शारीरिक पात्रतेची गरज असते. बहुतेक विद्यार्थी काय करतात की डिसेबिलिटी म्हणजे फिजिकली डिसेबल या कोट्यामधनं ते आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. मग अशा विद्यार्थ्यांसाठी अशा ॲप्लिकंटसाठी तुम्हाला ते प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे की तुम्ही फिजिकली डिसेबल आहात. त्या हिशोबाचं तुमचं ते प्रमाणपत्र इश्यू होतंय आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर मग तुम्हाला जर तुम्ही फिजिकल डिसेबिलिटीमधनं कुठलं तरी फॉर्म फिलअप करताय तर अशा वेळेस तुम्हाला ती पात्रता पूर्ण करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर हे सगळं करत असताना तुम्ही कुठल्या कुठल्या कारणाने अपात्र ठरू शकतात हे लक्षात ठेवायचं. तुम्ही परीक्षेत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार करताना सापडलात तर तुम्ही अपात्र ठरणार आहे. आजकाल चिटिंगचे मामले वाढायला लागलेले आहेत त्या ठिकाणीला. त्यामुळं अशा पद्धतीचा गैरव्यवहार म्हणजे तुम्ही डायरेक्ट अपात्र, डिस्क्वालिफाय. ठीक आहे, चुकीची माहिती दिली फॉर्म फिलअप करत असताना जर तुम्ही चुकीची माहिती दिली, आता ती मुद्दामून देऊ किंवा तुमच्याकडनं न जाणता ती चूक झालेली असो त्याच्याने इतका फरक पडणार नाहीच आहे. पण जर ती माहिती चुकीची आहे तर त्या कारणाने सुद्धा तुम्ही डिस्क्वालिफाय अपात्रता तुम्ही ठरवू शकताय है ना. आणि बाकीच्या अटी आणि शर्ती पूर्ण नाही केल्यात ह्या कारणाने सुद्धा तुम्ही अपात्र ठरू शकताय.
तर विद्यार्थी मित्रो, हे जे सगळे पात्रतेचे निकष आहेत हे सगळे तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये देखील वाचायला भेटतील. जेव्हा जेव्हा नोटिफिकेशन इश्यू होईल त्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया जे पात्रतेच्या अटी आहेत ह्या सगळ्यांना व्हेरीफाय करा आणि आपल्याकडे ती पात्रता आहे का असेल तरच फॉर्म भरायला हातात घ्यायची. जर ती पात्रता नसेल तर अगोदर ती पात्रता पूर्ण करा, मग फॉर्म भरणं सुरू करायचं. कारण लक्षात ठेवा, जर तुम्ही ही पात्रता व्यवस्थित नाही समजून घेतली आणि ती पूर्ण न करता फॉर्म भरला तर तुम्ही एमपीएससीच्या परीक्षेला त्या परीक्षेच्या अभ्यासासाठी दिलेला वेळ म्हणजे तुमची वेळेची नासाडी, पूर्णपणे तो वेस्ट ऑफ टाइम आहे. जर तो वेस्ट ऑफ टाइम तुम्हाला नाही उद्याचा असेल तर तुम्हाला ही पात्रता समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता नोटिफिकेशन मध्ये जे नसणार ते आपण इथे डिस्कस करू. आतापर्यंत आपण जे बघितलं ते सगळं तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये सापडेल. आता ज्यावेळेस आपण पात्रतेबद्दल बोलत असतो ना तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असते, है ना. एक एक करून बघू. ठीक आहे, की काय काय कारण असतील ज्याच्यामुळे तुम्ही अपात्र बनू शकताय. जसं चुकीची माहिती देणे, फॉल्स इन्फॉर्मेशन. तुम्ही तुमचं एज, कास्ट म्हणजे तुमचं वय, जात, तुमची जात असेल ती किंवा तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन अशा वेगवेगळ्या मामल्यामध्ये जर त्या ठिकाणी खोटी माहिती दिली तर लगेच तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येईल, है ना. आता खोटी माहिती मी तुम्हाला अगोदर जसं सांगितलं, काही विद्यार्थी हे जाणून बुजून देत असतात, काही विद्यार्थ्यांकडनं चुकून ही खोटी माहिती दिली जाते. ठीक आहे ना. पण दोघो कंडिशनमध्ये तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. त्याच्यामुळे चुकीची माहिती नाही आपण देत आहोत ना याची पूर्णपणे खात्री करून घ्यायची असते त्या ठिकाणीला. म्हणून शांत एका जागेवर बसून शांत डोकं ठेवून एक एक गोष्टीला व्यवस्थित पडताळूनच आपण फॉर्म फिलअप केला पाहिजे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. दुसरं, शैक्षणिक पात्रता पूर्ण नसणे. आता जसं मी तुम्हाला शैक्षणिक पात्रता समजवत असताना लक्षात आणून दिलं की शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी सुद्धा काय करू शकतात, त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. पण खूप सारे विद्यार्थी ही गोष्ट समजून नाही घेत. मग ते फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना काय करतात, फॉर्म भरून घेतात. आता त्यांनी तो फॉर्म भरला त्याच्यानंतर त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात येणार आहे ना, कारण की मेन्सचा फॉर्म भरत असताना त्यांच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नाहीये. मग अशा विद्यार्थ्यांना काय करणार आहे, डिस्क्वालिफाय करणार आहे. तर पदवी नसताना अर्ज करणे ह्या शब्दाचा हा अर्थ निघतो या ठिकाणी, की तुमच्याकडे पूर्ण डिग्री सर्टिफिकेट नाहीये, तुम्ही प्रिलिम्सचा फॉर्म भरू शकतायत, ते अलाव आहे, पण तुम्ही मेन्सचा फॉर्म नाही भरू शकत ना. मग अशा वेळेस तुम्हाला मेन्सच्या पदावर जाऊन काय करतील, डिस्क्वालिफाय करतील. प्रत्येकाने अजून ही गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा येईल त्यावेळेस तुम्ही कुठल्याही लेवलला डिस्क्वालिफाय होऊ शकतायत. तुम्ही प्रिलिम्स लेवलला डिस्क्वालिफाय होऊ शकतायत, तुम्ही मेन्स लेवलला, तुम्ही इंटरव्ह्यू लेवलला, तुम्ही इंटरव्ह्यू पास झाल्यानंतर सुद्धा जॉईनिंग मिळण्याच्या अगोदर डिस्क्वालिफाय होऊ शकतायत. तर डिस्क्वालिफिकेशनसाठी कुठलं लेवल नाहीये, तुम्ही कुठल्याही लेवलला डिस्क्वालिफाय ठरले जाऊ शकतायत, अपात्र ठरले जाऊ शकतायत. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठामधनं तुमची पदवी नसले. आता बहुतेक विद्यार्थ्यांना माहितीच नसते की त्याच्या युनिव्हर्सिटीमधनं डिग्री पास करताय ती रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आहे का, है ना, किंवा ती मान्यता प्राप्त आहे किंवा नाही. बहुतेक लोक फ्रॉड करतात, है ना, खोट्या युनिव्हर्सिटी ओपन करतात आणि तिथनं लोकांना फसवतात, त्यांच्याकडनं पैसे घेतात आणि त्यांना डिग्र्या वाटतात. आजकाल भारतामध्ये शिक्षणामध्ये हा घोळ खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय की पैशांची मागणी होते आणि पैशांची मागणी पूर्ण केली की ते त्यांना एक सर्टिफिकेट इश्यू करतात की डिग्री सर्टिफिकेट आहे. मग तुम्हाला आजकाल लोक तर इंजिनिअरिंगचे सर्टिफिकेट वाटायला लागलेले आहेत. तुम्ही फक्त त्यांना पेमेंट करा, ती पेमेंट केल्यानंतर ते तुम्हाला इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट देतील. बरं, ते कुठल्या युनिव्हर्सिटीचं आहे, कुठल्या कॉलेजेस आहे, त्या कॉलेजेसचं कुठलं नाव पत्ता नसते, कुठलं रजिस्टर्ड कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी नसते. मग असं सर्टिफिकेट दाखवून जर तुम्ही इथं परीक्षा देणार आहेत तर ऑफकोर्स व्हेरिफिकेशनमध्ये ती युनिव्हर्सिटी सापडणार नाही आणि मग तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येईल. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, आपल्याकडे जे डिग्री सर्टिफिकेट आहे ते एका रेकग्नाइज्ड किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा युनिव्हर्सिटीमधनंच आहे याची खात्री करून घ्यायची. ठीक आहे. महाराष्ट्र शासनाने समतुल्य घोषित न केलेली पदवी असणे, म्हणजे एखाद क्वालिफिकेशन आहे जे राज्य सरकार मानत नाहीये आणि तरी सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरताय तर राज्य सरकार त्याला काय करू शकते, डिस्क्वालिफाय करू शकते. याबद्दलची नोटिफिकेशन राज्य सरकार वेळोवेळी जाहीर करत असते. ठीक आहे. वयोमर्यादा ओलांडणे. आता जसं आपण एज लिमिट बघितली 19 ते 38 हे जनरल एज लिमिट आहे बुवा, तर 19 ते 38 मध्ये तुम्ही फॉर्म फिलअप करू शकताय. ठीक आहे. रिझर्व कॅटेगरी वाल्यांना अजून एक्सटेन्शन असते 43 पर्यंत, पण आपण इथंच जनरल कॅटेगरी बद्दल बोलू या ठिकाणी, इथून बोलू. तर तुम्ही जर वयोमर्यादेमध्ये बसत नसणार तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करतील. आता याच्यासाठी गडबड काय होते, तर बहुतेक विद्यार्थ्यांचे कॅल्क्युलेशन मध्ये गडबडी होऊन जातात.
तर ते काय करतात, चुकीची तारीख त्यांच्याकडे असते आणि त्या चुकीच्या जन्मतारखेनुसार कॅल्क्युलेशन करत असतात. याच्याने गडबड होऊन जाते. आता जन्मतारखेसाठी तुमच्याकडे एक तर जन्माचा दाखला असला पाहिजे किंवा तुमच्या शाळेचं LC लिव्हिंग सर्टिफिकेट असलं पाहिजे. याच्याने तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. पण बहुतेक विद्यार्थ्यांमध्ये काय असते ना, की या दोघं ठिकाणी तारखा वेगवेगळ्या असतात. मग ते त्यांच्या सोयीने कुठली तरी एक तारीख उचलतात आणि ती फॉर्ममध्ये ऍप्लिकेशन करत असताना भरून देतात, है ना. बहुतेक ठिकाणी गडबड दिसते की LC वर वेगळी जन्मतारीख आहे किंवा आधार कार्डवर वेगळी जन्मतारीख आहे, तुमच्या बर्थ सर्टिफिकेटवर वेगळी जन्मतारीख आहे. तर ही जी विसंगती दिसते आपल्याला, अनोमली दिसते ना, ही देखील तुम्हाला अपात्रतेसाठी अपात्र ठरवण्यासाठी कारणीभूत आहे. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. तर त्याच्यामुळे तुमची वयोमर्यादा त्या ठिकाणीला एक्सीड होताना दिसते, है ना. तर प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, आरक्षण. आता हा मुद्दा खूप जास्त गंभीर आहे. कसं होऊन गेलेलं आहे ना, की राज्यामध्ये खूप सारे लोक करप्शनचा फायदा घेतात आणि करप्शनचा फायदा घेऊन स्वतःसाठी खोटे जातीचे प्रमाणपत्र मिळवून घेतात त्या ठिकाणीला, किंवा चुकीचे जातीचे प्रमाणपत्र मिळवून घेतात. करेक्ट. मग असे चुकीचे जे किंवा खोटे जे जातीचे प्रमाणपत्र आहे हे पुढे जाऊन शासनाच्या नजरेमध्ये येतात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही डिस्क्वालिफाय ठरवले जातात. तर हे पण प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. जर तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र योग्य नसेल तर त्याला जबरदस्तीने मिळवण्याचा प्रयत्न करू नये. करप्शनच्या मार्गाने त्याला मिळवण्याचा प्रयत्न करू नये, कारण की असं केल्यास तुम्ही पुढे जाऊन अपात्र होण्याची पूर्णपणे शक्यता आहे त्या ठिकाणीला, है ना. मराठी भाषेचं आवश्यक ज्ञान नसणे हे देखील तुमच्यासाठी एक प्रॉब्लेम आहे. विद्यार्थ्यांना माहितीच नसते की मराठी भाषेसाठी योग्य ते प्रमाणपत्र कुठून मिळवायचं असते, बरोबर ना. शासनाने त्याच्यासाठी व्यवस्था केलेली, राज्य शासनाने. जर तुम्हा विद्यार्थ्यांना ह्या बाबतीत अडचण असेल, कारण की ह्या बाबतीत खूप सारे विद्यार्थी अडकलेले बघितलेत मी, की ते कुठल्या तरी एखाद्या डमी युनिव्हर्सिटीमधनं, डमी कॉलेजमधनं किंवा इन्स्टिट्यूशनमधनं भाषेचं नॉलेज असलेले सर्टिफिकेट मिळवतात आणि मग फसतात पुढे जाऊन. जर तुम्हाला तसं फसायचं नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा, कॉन्टॅक्ट करा, किंवा जो आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7887992834 याच्यावर संपर्क करा. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी भेटेल, जेणेकरून तुम्ही ह्या बाबतीत चुकणार नाही. ओके. नेक्स्ट, वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरणे. आता मी एक नाव नाही घेणार, पण एक माझ्या ओळखीमधले एक कॅन्डिडेट होते. UPSCची गोष्ट आहे की त्यांनी 32 वर्ष लास्ट अटेम्प्टची लिमिट असते, है ना. UPSCला जनरल कॅटेगरीसाठी 6 अटेम्प्ट असतात. तर त्यांनी शेवटचा अटेम्प्ट हा फिजिकली डिसेबल म्हणून दिला होता. बरं, 5 अटेम्प्टमध्ये फिजिकली डिसेबल नव्हते, शेवटच्या अटेम्प्टला फिजिकली डिसेबल्ड होते ते. असं सर्टिफिकेट प्रदान करून त्यांनी परीक्षा दिली आणि त्यामुळे त्यांना त्यांचा फायदा पण झाला आणि ते UPSCची परीक्षा पास देखील झाले. पण UPSCनं त्यांना त्या ठिकाणी रेकमेंड करण्यापासून मना केलं. म्हणजे त्यांनी ऑब्जेक्शन उचललंय की 5 अटेम्प्ट ह्या व्यक्तीनं एक फिजिकली फिट कॅन्डिडेट म्हणून ऍप्लिकेशन फिलअप केलेलं आहे, पण 6व्या अटेम्प्टकडे यांच्याकडे सडनली फिजिकल डिसेबलचं सर्टिफिकेट आलंय आणि मग यांनी काय केलेलं आहे, त्या सर्टिफिकेटमधनं ते सर्टिफिकेट दाखवून परीक्षा पास झालेली आहे, फायदा घेतलेला आहे. मग UPSCला याच्यावर शंका आली आणि त्यांना रेकमेंडेशन देण्यापासून मना केलं, म्हणजे त्यांना नोकरी नाही भेटली त्या ठिकाणीला, है ना. UPSC सारखी परीक्षा पास होऊन देखील सुद्धा त्यांना सरकारकडनं जॉईनिंग लेटर आलेलं नव्हतं त्या ठिकाणी. म्हणजे काय, तर त्यांना वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरवण्यात आलं त्या ठिकाणी, बरोबर की नाही. तर मग आपण जे करतोय ना, तर त्या गोष्टीचे परिणाम बघा, की आपण ज्यावेळेस परीक्षा पास होतो ना, तर आपली जी पडताळणी ती खूप मोठ्या लेवलला होत असते. त्याच्यामुळं तुम्ही छोट्या छोट्या ज्या चुका करताय, तुम्हाला वाटतं की ते निग्लेक्ट होऊन जातील, ते नाही होत. आता रिसेंटली राज्यामधले पण एक प्रकरण वर आलेलं होतं, है ना. ती एक लेडी IAS ऑफिसर होती, प्रोफेशनली, मला त्यांचं नाव नाही लक्षात आता. तर त्यांच्या बाबतीत पण असंच झालं ना, की त्यांनी खोटे कागदपत्र दाखवून त्या ठिकाणीला नोकरी मिळवली होती आणि नंतर त्यांनी UPSCने डिस्क्वालिफाय केला होता, है ना. म्हणजे नोकरी देऊन नंतर पण काय केलं, डिस्क्वालिफाय. तर डिस्क्वालिफाय अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही होऊ शकताय. त्याच्यामुळे खोट्या कागदपत्रांच्या भानगडीत पडूच नाही, अजिबात नाही. ठीक आहे. नेक्स्ट, गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर हा महत्वाचा मुद्दा आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नाही लक्षात येत की त्यांच्यावर जर गंभीर गुन्हे असतील तर गंभीर गुन्ह्यामध्ये त्यांना त्या ठिकाणीला पूर्णपणे अपात्र ठरवण्यात येईल. आता ह्या बाबतीत विद्यार्थ्यांनी म्हणून सजग राहणं गरजेचं आहे की ज्यावेळेस त्या तयारीच्या कार्यकाळात आहेत, त्यावेळेस तयारीच्या कार्यकाळामध्ये त्यांनी एकदम शांत निवांत असणंच गरजेचं आहे. कुठल्याही भांडणामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही कुठल्याही पद्धतीनं. कोणाला अपशब्द बोलायचा नाही, कुठं मारामारी करायची नाही, कुठेही गैरप्रकार करायचा नाही. आंदोलनं वगैरे जे होतात तिथंही तुम्ही
चुकीच्या पद्धतीनं कारवाई करायची नाही. तर ह्या प्रत्येक गोष्टीची काळजी ठेवणं गरजेचं आहे. कारण जर तुमच्यावर कुठल्याही पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला असला तर मग तुम्हाला पुढे जाऊन अडचणी येतील. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही वर्षभर तयारी करणार, परीक्षा पास होणार आणि मग ज्यावेळेस पोलीस व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुमच्यावर एखादा जर गुन्हा सापडला तर ते म्हणतील आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही. बरोबर? मग तुमची सगळी मेहनत पण वाया जाईल त्या ठिकाणीला आणि फ्रस्ट्रेशन येईल ते वेगळं. त्याच्यामुळं आपण स्वतःहून त्या ठिकाणीला स्वतःवर संयम ठेवून एकदम सात्विक जीवन जगणं गरजेचं आहे. है ना? मी शब्द वापरतोय सात्विकच जीवन जगायचं त्या ठिकाणीला. है ना? त्यानंतर जेवढे सगळे नियम आहेत ते सगळे पाळायचे आहेत. जर नियम नाही पाळणार आहेत तुम्ही तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येईल. है ना? प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तर मग हे सगळी कारणं आहेत. ह्या कारणांच्या आधारावर तुम्ही अपात्र ठरू शकता. आता ह्या ठिकाणीला ज्यावेळेस आपण चर्चा करतोय तर दोन शब्द मी तुम्हाला इथं स्पष्ट करतो. एक डिस्क्वालिफिकेशन, दुसरं रिजेक्शन. है ना? प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. आतापर्यंत आपण अपात्रतेबद्दल बोलत होतो पण रिजेक्शन पण असते. आता रिजेक्शन आणि डिस्क्वालिफिकेशन सिंपल्सची गोष्ट असते. डिस्क्वालिफिकेशन म्हणजे आपण जे बोलत होतो ते काय आहे की नियमभंगामुळे तुम्हाला त्या ठिकाणीला अपात्र किंवा डिस्क्वालिफाय ठरवण्यात येतं. नियमभंग म्हणजे काय की तुम्ही खोटी माहिती देत आहेत, कुठल्याही पद्धतीचे परीक्षेच्या गैरप्रकारामध्ये गुंतवतायत स्वतःला. है ना? तुम्ही इलिजिबल नसताना सुद्धा खोटे प्रमाणपत्र दाखवून इलिजिबल होत आहेत. तर अशा सर्व कारणांवर तुम्हाला काय ठरवण्यात येईल? अपात्र ठरवण्यात येईल. फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉपी करताना पकडलात किंवा खोटे फिजिकल डिसेबिलिटी सर्टिफिकेट जारी केलेत दाखवलेत तर तुम्ही काय होणार आहेत? अपात्र. आणि ही अत्यंत गंभीर अशी बाब आहे. कारण की याच्यामध्ये तुमच्या कारवाई खूप कठोर होऊ शकते. तुम्हाला डिबार म्हणजे परीक्षा देण्यापासून मना पण करता येऊ शकते. है ना? तुम्हाला जर एखाद सर्व्हिस अलॉट केली असेल ती सर्व्हिस तुमच्याकडनं हिसकावून घेता येऊ शकते. त्यांच्याकडे एवढी ताकद आहे. तर याला म्हणायचं डिस्क्वालिफिकेशन. तर याच्यापासून वाचायचं आहे आपल्याला डिस्क्वालिफिकेशन पासून. म्हणून आपण कुठल्या गोष्टीसाठी पात्र आहोत, कुठल्या गोष्टीसाठी अपात्र आहोत ही बाब आपल्या डोक्यात स्पष्ट पाहिजे. दुसरं रिजेक्शन. कंपॅरेटिव्ह रिजेक्शन कसं असते? ते टेक्निकल मुद्दा आहे हा पूर्णपणे. है ना? म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल तुम्ही फॉर्म फिलअप करताय. फॉर्म फिलअप करत असताना तुम्ही फोटो अपलोड करताय, सिग्नेचर अपलोड करताय. आता ते तुम्ही अपलोड तर केलेत पण ते एकदम ब्लर आलेत, त्या ठिकाणी व्यवस्थित अपलोड झालेले नाहीयेत. आता एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये तुम्ही कुठला खोटेपणा नाही दाखवलेला आहे. पण मग या टेक्निकल प्रॉब्लेममुळे काय होईल? तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल. है ना? हा, तुमचं त्या वर्षाचं नुकसान होईल. मी असं नाही म्हणत की तुमचं काहीच नुकसान नाही होते. ऑफकोर्स चुकी आहे त्या ठिकाणीला, त्याच्यामुळे तुमचं ते नुकसान होणार आहे. पण डिस्क्वालिफिकेशन सारखी मोठी कारवाई होणार नाहीये त्या ठिकाणीला. तर मग हे तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणांमुळे तुम्हाला रिजेक्शन येऊ शकतंय. फॉर एक्झाम्पल तुम्ही अर्ज पूर्ण नाही भरला, फी नाही भरली किंवा फोटो किंवा सिग्नेचर्स सबमिट करत असताना त्या ठिकाणी तुम्ही ते टेक्निकल क्वालिफिकेशन त्याचे पूर्ण नाही करू शकलेत तर हे काय आहे? रिजेक्शन करण्यासाठी कारणं पर्याप्त आहेत. आणि मग ह्या प्रक्रियेनुसार तुमचा तो अर्ज बाद किंवा रिजेक्ट होईल. म्हणजे तुम्ही ती परीक्षा देऊ शकत नाही. पुढच्या वर्षीला तुम्ही जर परत चूक नाही रिपीट केली तर तुम्ही पुढच्या वर्षीला फॉर्म तुमचा ऍक्सेप्ट होऊन जाईल. है ना? तर फॉर्म रिजेक्ट करणे दॅट इज रिजेक्शन. आणि भरलेला ऍक्सेप्ट केलेला फॉर्म नंतर डिस्क्वालिफाय करणे त्याला म्हणतात अपात्र. ही गंभीर बाब आहे. है ना? तर प्रत्येकाने लक्षात ठेवायचं डिस्क्वालिफिकेशन. है ना? याच्यापासून वाचायचं आहे. तर डिस्क्वालिफिकेशन आणि क्वालिफिकेशन काय हे समजून घ्या. आता काही महत्वाच्या गोष्टी बघा. ह्या प्रत्येकाने तुमच्याकडे पेन पेपर असेल तर पेन पेपरवर ह्या गोष्टी नमूद करून घ्या की काय करावं काय नाही करावं. है ना? त्या ठिकाणी जसं तुमच्याकडे एक चेकलिस्ट असली पाहिजे. है ना? जेणेकरून तुम्ही डिस्क्वालिफाय होण्यापासून वाचू शकताय त्या ठिकाणी. जसं शैक्षणिक कागदपत्र असले पाहिजे. त्याच्यात काय काय असते? तुमचं 10वी 12वीची गुणपत्रिका, मार्कशीट 10-12ची ती असली पाहिजेत व्यवस्थित, फेक नाही, ओरिजिनल. ठीक आहे? त्याच्यानंतर तुमची पदवी, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असलं पाहिजे. जर तुमच्याकडे 10वी 12वीची गुणपत्रिका आहे आणि ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आहे तर तुमचं शैक्षणिक पात्रता बरोबर आहे त्या ठिकाणी आणि तेही मान्यता प्राप्त. ठीक आहे? परत सांगतोय. बरं, जे फायनल इयरचे विद्यार्थी ते प्रिलिम्सला फॉर्म भरू शकतात. मी ऑलरेडी सांगितलंय. पण मेन्सच्या वेळेस त्यांच्याकडे पदवी प्रमाणपत्र गरजेचं आहे मेन्सचा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणीला. ठीक आहे? त्यानंतर दुसरं जे कागदपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे ते म्हणजे ओळखपत्र वेगवेगळे. मग याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, है ना, तुमचं बर्थ सर्टिफिकेट, LC ज्याला तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला म्हणतात, लिव्हिंग सर्टिफिकेट, हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजेत. एक काम करायचं, फाईलच बनवून घ्यायची. या फाईलमध्ये तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट, शब्द वापरतोय मी, ओरिजिनल डॉक्युमेंट एक सेव्ह करून ठेवायचे आणि ती फाईल काळजीपूर्वक सांभाळून ठेवायची त्या ठिकाणीला. मग याच्यामध्ये 10वी 12वी आणि पदवीचे प्रमाणपत्र तुमचे, है ना, त्याच्यानंतर तुमचे जे ओळखपत्र असतील, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्माचा दाखला, है ना, असे सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणीला ओरिजिनली सेव्ह करून ठेवायचे. त्यानंतर जर
तुम्ही आरक्षित वर्गात नसणार आहे तर आरक्षित वर्गासाठी तुम्हाला जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट हे सांभाळून ठेवा ओरिजिनलवालं. त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र, त्याला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणतात, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी पण असते. तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दोघं ठेवायचे सांभाळून. अजून याच्यामध्ये एक महत्वाचं आहे नॉन क्रिमिलियर. मी याला स्टार केलाय कारण की अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे ना. नॉन क्रिमिलियर पर्टिक्युलरली हा ओबीसी आणि एनटी ह्या कॅटेगरीसाठी लागू होतो. नॉन क्रिमिलियर म्हणजे काय, तर आर्थिक आधारावर तुम्हाला या ठिकाणी आरक्षण ऑफर करण्यात येणार आहे. साधा अर्थ, तुम्ही ओबीसी मधनं आहात, एनटी कॅटेगरी मधनं आहात, पण जर तुमच्या परिवाराची संपत्ती ही खूप जास्त असेल, तुमचं वार्षिक उत्पन्न खूप जास्त असेल, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आरक्षणाचा फायदा भेटणार नाही, तुम्ही जनरल असणार आहे. पण जर तुम्ही ओबीसी किंवा एनटी व्हीजेएनटी या कॅटेगरीमध्ये असणार आहे आणि तुमच्याकडे जर वार्षिक उत्पन्न कमी असेल म्हणजे तुम्ही गरीब असणार आहे तर तुम्हाला आरक्षणाचा पूर्ण फायदा होईल. पण मग हे कसं ठरेल, तर त्याच्यासाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट NCL हे इश्यू केलं जातंय है ना. तर जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीत नसणारे, एनटी कॅटेगरीत नसणारे, तर प्लीज तुम्ही नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे आणि तेही व्हॅलिड चालू वर्षाचं आहे याची खात्री करून घ्यायची पूर्णपणे. कारण की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट एकदा काढले की ते आयुष्यभर काम करत नाही, त्याला एक एक्सपायरी डेट असते, साधारण 3 वर्षापर्यंत असते, ती 1 ते 3 वर्षापर्यंत असते. तुम्ही तुमच्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटवरची एक्सपायरी डेट बघायची आहे आणि त्या हिशोबाने ते व्हॅलिड आहे की नाही ते ठरवायचं आहे. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे आणि ते जर एक्सपायर आहे तर त्याचा काहीही उपयोग नाही. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे आणि ते एक्सपायरीच्या आत आहे तर मग तुम्ही त्याचा वापर करू शकताय. तर प्रत्येकाने लक्षात ठेवायचं, पर्टिक्युलरली जे ओबीसी आणि एनटी कॅटेगरीतनं आहे त्यांनी चालू वर्षाचं म्हणजे करंट इयरचं, शक्यतो करंट इयरच ठेवायचं है ना, म्हणजे कुठलंही टेन्शन येत नाही. 1 एप्रिल नंतर इश्यू करायचं है ना. चालू वर्षाचं 1 एप्रिल नंतर इश्यू झालेलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढून ठेवायचं, तुमचं टेन्शन संपलंय त्या ठिकाणीला. ठीक आहे, आणि ते सांभाळून ठेवायचं ओरिजिनल सर्टिफिकेट. हे नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नाहीये आणि जर तुम्ही फॉर्म भरताय तर तुमचा फॉर्म हा जनरल कॅटेगरीमध्ये कन्सिडर होईल. प्रत्येकाने लक्षात ठेवायची, तुम्ही जरी ओबीसी कॅटेगरीमधनं असणार आहे आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाहीये म्हणजे तुम्ही श्रीमंत वर्गात गणले जाणार आहेत. आणि जर तुम्ही श्रीमंत आहात आणि ओबीसी आहात तर तुम्हाला जनरल असं गणण्यात येईल त्या ठिकाणीला. अंडरस्टूड. त्याच्यामुळे जर तुम्ही ओबीसी ह्या कॅटेगरीतनं किंवा व्हीजेएनटी ह्या कॅटेगरीतनं असणार आहे तर प्लीज तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे आणि ते व्हॅलिड आहे, एक्सपायर्ड नाहीये याची खात्री करून घ्यायची, तरच फॉर्म भरायचा. नसेल तर अगोदर हे सर्टिफिकेट इश्यू करून घ्यायचे मग फॉर्म भरायचा. ठीक आहे, तर मग आपल्याकडे ह्या डॉक्युमेंट असले पाहिजे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट ते पण असणं गरजेचं आहे. तर मग यांची पण तुमच्याकडे एक पूर्ण फाईल असली पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडे चारित्र्य प्रमाणपत्र है ना, तुम्ही फिजिकली जे रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट पूर्ण करणारे डॉक्युमेंट असतील. जसं तुम्ही डिसेबल आहात तर डिसेबल सर्टिफिकेट असलं पाहिजे. कुठे कुठे फिजिकली फिटनेसचं सर्टिफिकेट लागते तर ते फिजिकली फिटनेसचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. पासपोर्ट फोटो हे तुमच्याकडे असले पाहिजे. बरं, पासपोर्ट फोटो असे नाही की तुम्ही आता ग्रॅज्युएशनला आहे आणि 12वीचे पासपोर्ट फोटो घेऊन फिरतायत तुम्ही, नाही है ना. आता रिसेंटली 1-1.5-2 महिन्या अगोदर काढलेले पासपोर्ट फोटो हे सांभाळून ठेवायचे परीक्षेचा फॉर्म भरत असताना. लेट्स से जानेवारीमध्ये फॉर्म येतोय तर तुमच्याकडे आता रिसेंटचे पासपोर्ट फोटो असले पाहिजेत. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं है ना. आणि सर्वात महत्वाचं, पूर्ण मूळ कागदपत्रांची फाईल तयार करा आणि त्याच्यामध्ये झेरॉक्स प्रती प्रत्येक डॉक्युमेंटच्या 2-2, 3-3 झेरॉक्स सांभाळून ठेवायच्या. म्हणजे तुमची पूर्ण फाईल रेडी ठेवायची ज्याच्यामध्ये तुमचे सगळे ओरिजिनल आणि त्याच्या कॉपीज एकत्र असतील है ना. आणि ती फाईल पूर्णपणे काळजीपूर्वक सांभाळून ठेवायची. तर प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण की जर तुमच्याकडे यांच्यापैकी कुठलीही एक जरी डॉक्युमेंट नसलं तर तुम्ही कुठल्याही लेवलला डिस्क्वालिफाय होण्यासाठी तयार राहायचं मग है ना. ही तुमची जबाबदारी. अंडरस्टूड. हे बघा, परीक्षेमध्ये जर एखाद स्टुडंट डिस्क्वालिफाय होतोय तरी शासनाची जबाबदारी नाहीये. लक्षात ठेवा, शासनाने त्याचे पात्रता निकष लिहून दिलेले आहेत. हा आपला आळशीपणा आहे, हा आपला कंटाळा आहे की आपण ते व्यवस्थित वाचत नाहीये, समजून घेत नाहीये आणि परीक्षेचा फॉर्म भरतोय. करेक्ट. तर मी ती आपली चुकी आहे. आपली चूक जर टाळायची असेल तर लक्ष देणं गरजेचं आहे. नेक्स्ट, कुठल्या मिस्टेक्स असतात त्या मिस्टेक्स आपण टाळू शकतोय. जसं अर्ज घाईत भरायचा नाही कुठल्याही पद्धतीनं. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की शांत बसायचं, शांत बसून अर्ज भरायचा. त्या ठिकाणीला कुठल्याही पद्धतीची चूक होणार नाही. बरं, आपण अर्ज भरत असताना तिथं जी स्पेलिंग असते ना ती सुद्धा व्यवस्थित टाकायची असते है ना.
म्हणजे सपोज तुमचं नाव आहे दीपक, तर तुम्ही स्पेलिंग तुमच्या आधार कार्डवर आहे DIPAK है ना, दीपक फॉर एक्झाम्पल, आणि तुम्ही तिथं फॉर्म भरत असताना टाकताय DEEPAK, गडबड होऊन जाते अशा वेळेस. तर ते होता कामा नये याची काळजी ठेवायची. तर घाईघाईत अर्ज भरायचा नाही, अजिबात नाही. चुकीची माहिती भरायची नाही, पर्टिक्युलरली कास्टबद्दल. आपण ज्यावेळेस इथं कास्ट बद्दलची माहिती देत असतो तिथं वेगवेगळे कॉलम ओपन होतात, आपण चुकीची माहिती देऊन देतो त्या ठिकाणीला. कधी कधी ते अनावधानाने होते, म्हणजे लक्ष नसताना होऊन जाते, तर कधी कधी ते जाणून बुजून पण करतायत. ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आपण. ठीक आहे, तिथं ते लक्ष ठेवायचं. बरं, हे भरत असताना ओबीसी विद्यार्थ्यांनी, NT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष ठेवलं पाहिजे की ते जर ओबीसी किंवा NT कॅटेगरी निवडतायत तर त्यांच्याकडे NCL नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे किंवा नाही, कारण की लगेच इथं तो नंबर पण टाकावा लागतो तुम्हाला. ठीक आहे. फोटो सिग्नेचर स्पष्ट नसणे, त्याच्यामुळे फोटो सिग्नेचर हे स्पष्ट असतील एकदम ठळक, तर ते चेक करायचं. कधीही लक्षात ठेवायचं, सबमिट ज्यावेळेस तुम्ही फॉर्म करतात ना त्याच्या अगोदर एक बटन असते प्रिव्ह्यू, म्हणजे ते खाली असते, तुमचं संपूर्ण माहिती भरली की प्रिव्ह्यू बटनवर क्लिक करायचं, मग तुमचा सगळा फॉर्म तुमच्या समोर ओपन होतोय. मग त्याच्या पहिल्या अक्षरापासून ते शेवटच्या अक्षरापर्यंत एक एक शब्द, एक एक लाईन व्यवस्थित वाचायची. कुठं गडबड नसेल तरच त्याला सबमिट म्हणायचं, अदरवाईज त्याला सबमिट करायचं नाही, करेक्शन करून मग सबमिट करायचं. तर प्रिव्ह्यू बटन चेक करणं ही तुमची जबाबदारी. ठीक आहे. नंतर पदवी पूर्ण न होता अर्ज करणे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ही हौस असते त्या ठिकाणीला, म्हणजे आजकाल तर ते फॅडच बनलेलं आहे. 12वी नंतर पोरं सतत फॉर्म भरत असतात, तर खोटी माहिती देत असतात त्या ठिकाणीला, तर टाळा त्या ठिकाणी. तशी ती कारवाई होणार नाही, पण ते व्यर्थ आहे ती संपूर्ण प्रोसेस. ठीक आहे ना. वयोमर्यादा चुकीची समजणे, मी जे तुम्हाला सांगितलं होतं कॅल्क्युलेशन, तुम्हाला एक कट ऑफ डेट असेल, त्या कट ऑफ डेटनुसार तुमचं वय तुम्ही कॅल्क्युलेट करणं अपेक्षित आहे. आरक्षणाचा चुकीचा दावा करणे है ना, खूप सारे विद्यार्थी काय करतात की जे आरक्षणाबद्दल त्याचे जातीबद्दलचे खोटे प्रमाणपत्र निर्माण करतात आणि तो चुकीचा दावा करतात, कारण हे नाही करायचं. त्यानंतर जात वैधता उशिरा काढणे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे जातीचं प्रमाणपत्र आहे पण कास्ट व्हॅलिडिटी नसते. कास्ट सर्टिफिकेट इज डिफरंट, कास्ट व्हॅलिडिटी इज डिफरंट, म्हणजे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र वेगवेगळे आहेत. तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र आहे पण तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाहीये, तर तुमची अडचण वाढू शकते है ना. त्याच्यामुळे ते उशिरा नाही काढायचं, ते ऑलरेडी तुमच्याकडे आहे याची खात्री करून घ्यायची. नसेल तर ती प्रोसेस आत्ताच लागायचं है ना. NCL एक्सपायर्ड असणे, NCL म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. मी आता थोड्या वेळा अगोदर सांगितलं तुम्हाला, ओबीसी आणि NT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट NCL असणं गरजेचं आहे, पण ते एक्सपायर्ड नसलं पाहिजे, ते व्हॅलिड असलं पाहिजे है ना. त्याच्यावर एक्सपायरी डेट असते. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्यवस्थित वाचा, त्याच्यावर तुम्हाला स्पष्ट शब्दात दिलेलं असते की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट किती वर्षासाठी व्हॅलिड आहे किंवा इनव्हॅलिड आहे. बरं, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट केंद्राचा वेगळा फॉर्म असतो आणि राज्याचा वेगळा फॉर्म असतो, ते पण चेक करायचं की तुमच्याकडे कुठल्या पद्धतीचं आहे है ना. त्याच्यानंतर मूळ कागदपत्र हरवणे, जर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हरवलेले असले मग संपलाय सगळा खेळ त्या ठिकाणीला है ना. तर ते नाही होणार याची काळजी ठेवायची. बरं, तुम्हाला जे मी सांगितलं होतं फाईल तयार करा, ती पूर्णची डॉक्युमेंटची फाईल जो आहे ना तुम्हाला परीक्षेच्या संपूर्ण टप्प्यावर आवश्यक आहे है ना. तिला सांभाळून ठेवायची, ती हरवणार नाही, ती डिस्ट्रॉय होणार नाही, याची संपूर्ण काळजी घेणं ही तुमची जबाबदारी. ठीक आहे. आणि शेवट आता महत्वाचं, नेहमी लक्षात ठेवायचं की अर्ज भरताना एकही माहिती गृहीत धरू नका. म्हणजे एखाद पॉईंट जर तुम्हाला नाही कळला तर त्याला समजून घ्या, गुगलचा वापर करा किंवा इन्स्टिट्यूशनला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला त्या ठिकाणी समजून सांगण्यात येईल की तो फॉर्म भरत असताना काय गडबड होते तुमची. पण गृहीत धरून चुकीची माहिती भरू नका, त्या ठिकाणी गडबडून जाईल है ना. प्रिलिम्स आधीच सगळे कागदपत्र तयार ठेवायचे तुम्हाला, म्हणजे तुम्ही फॉर्म भरताय त्याच्या अगोदर सगळी फाईल रेडी असली पाहिजे. जी सांगितलं तुम्हाला, चुकीची माहिती देऊ नका, त्याच्या बदल्यात फॉर्मच भरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये जे आहे तोच तुमचा शेवटचा शब्द आहे, त्याच्या पलीकडे कुठलीही गोष्ट मान्य होणार नाही. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये लिहिलंय सूर्य पश्चिमेकडे उगतो, तर आपल्याला पण सूर्य पश्चिमेकडेच उगतोय हे मान्य करावं लागेल है ना. तो शेवटचा शब्द आहे त्या ठिकाणीला. अंडरस्टूड. तर प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि ऑफिशियल नोटिफिकेशन वाचून समजून मगच आपल्याला हवा त्या परीक्षेचा फॉर्म भरायचा. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण MPSC सारख्या परीक्षेची तयारी करण्याचा विचार करतोय, तो फॉर्म भरण्याची आपण इच्छा ठेवतोय, तर त्यावेळेस आपण त्या परीक्षेसाठी किती पात्र आहोत, किती अपात्र आहोत, ही गोष्ट अगोदरच आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जर आपल्याला ही गोष्ट अगोदर कळली तर आपण भविष्यातला होणारा त्रास टाळू शकतोय. त्याच्यामुळं प्रत्येकाने पात्रतेवर आणि अपात्रतेवर लक्ष द्यायचं आणि त्या हिशोबाने आपला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे.
तर अशा पद्धतीनं MPSCच्या परीक्षेबद्दलच्या पात्रतेबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. तरी तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करावा किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमची क्वेरी, तुमचा जो कुठला प्रश्न असेल तो मांडा. मी तुम्हाला त्याचं उत्तर त्या ठिकाणी देईल. थँक्यू.